नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आय प्लॅटफॉर्म मध्ये। जसं की आपली जी आरंभची संस्कृतची सिरीज आहे ती आपण जी स्टार्ट केली, त्यामध्ये आज आपलं थर्ड चॅप्टर जो आहे उपसर्ग, तो आज आपण स्टार्ट करतोय। लास्ट टाइम आपलं संज्ञा प्रकरण आपण वन शॉट मध्ये कंप्लीट केलेलं आहे। जे प्रकरण आहे त्याच्यामध्ये सूत्र घेतलेत आपण, त्याच्या पलीकडे सूत्रांच्या पलीकडे क्वेश्चन आजपर्यंत विचारलेला नाहीये। आजपर्यंत जे 5 मार्कचं वेटेज आहे संज्ञा प्रकरणचं, त्याच्यावर डायरेक्टली 5च्या 5 एमसीक्यू हे सूत्रावरती आलेले आहेत। त्यामुळे तुम्ही सूत्र लर्न करा। आता जो थर्ड चॅप्टर आहे आपला उपसर्ग, यामध्ये पण असे 22 उपसर्ग आहेत। पण असं नाही की ते तुम्हाला 22 उपसर्ग जे दिलेले आहेत व्हाईट बोर्डवरती ते पाठ करायचे आहेत, असं नाहीये। उपसर्ग म्हणजे काय हे आपण सेकंड लेक्चर मध्ये बघितलंय बघा लास्टला, निपात आणि उपसर्ग यांचं कंपॅरेटिव्ह। उपसर्ग म्हणजे काय, याची डिफाईन जर सांगायचं झालं तर उपसर्ग क्रियायोगे, म्हणजे जे पद दिलेत 22 व्हाईट बोर्डवरती, म्हणजे टोटल उपसर्ग जे आहेत ते 22 आहेत। जे यांना पद म्हटलंय संस्कृत भाषेमध्ये, पद 22 पद आहेत। म्हणजे ज्या पदांचा क्रियेशी संबंध येतो त्याला उपसर्ग म्हणतात। एक सूत्र सांगितलं होतं बघा आपण सेकंड लेक्चर मध्ये लास्टला संज्ञा प्रकरणात, उपसर्गा क्रियायोगे, म्हणजे ज्या पदांचा क्रियेशी संबंध येतो त्याला उपसर्ग असे म्हणतात। मित्रांनो, हे 5 मार्क तुमच्या एकदम हातातले आहेत। लास्ट टाइम जे संज्ञा प्रकरण झालं ते पण 5 मार्क, आणि पहिला चॅप्टर संस्कृत वर्णनाम परिचय, आणि याच्या नंतरचा जो अव्यय प्रकरण असणार आहे त्यामध्ये पण 5 मार्क, हे 20 मार्क आहेत। त्यामध्ये तुम्ही 15 प्लस आरामात घेऊ शकता। फक्त तुम्हाला प्रॅक्टिस आणि सूत्रपाठ पाहिजे, आणि फर्स्ट चॅप्टर मधलं माहेश्वर सूत्र हे तोंडपाठ पाहिजे। इकडे बघा समोर मित्रांनो, आता जे पण उपसर्ग चॅप्टर आहे याच्यामध्ये हे 22 उपसर्ग दिलेत। आता मी तुम्हाला डिटेलमध्ये ते वाक्य कसे तयार करायचे, वाक्यामध्ये ते उपसर्ग कसे हायलाइट करायचे किंवा ते दिलेले असतात ते आपण शिकणार आहोत। पण हे तुम्ही जर बऱ्याच ठिकाणी पाहिलं असेल की हे 22 उपसर्ग तुम्हाला सांगतात की पाठ करा, तोंडपाठ करा हे 22 उपसर्ग, त्यांचे अर्थ पाठ करा, नीर काय असतं, निस काय असतं, अव काय असतं। पण आपल्याला संस्कृतमध्ये मी पहिल्याच लेक्चर मध्ये म्हटलं पीएचडी करायची नाहीये, आपल्याला संस्कृत पास व्हायचंय, ते पण चांगल्या मार्क्सने, बरोबर। आणि जे पण एआयपीजीटी रिलेटेड आपल्याला फ्युचरमध्ये संस्कृतची गरज पडणार आहे त्याच्यावर पण आपण एआयपीजीटीचं नंतर करणार आहे प्रॅक्टिस वगैरे त्याची पण आधी आपलं काय बेसिक फोकस कशावर आहे, आपला फर्स्ट इयर संस्कृत पास होणे, ते पण चांगल्या मार्काने। आणि असं नाही की कुणी याच्या आधी संस्कृत शिकलंय वगैरे नाही शिकलंय, काही फरक पडत नाही। तुम्ही फर्स्ट लेक्चर पासून जरी केलं, रोजच्या रोज डेली क्वेश्चन थोडी प्रॅक्टिस केली, 100% तुम्ही पास होऊ शकता। इकडे बघा, आता उपसर्गाची जर डेफिनेशन बघितली तर आपण लास्ट लेक्चर झालंय आपलं संज्ञा प्रकरण, त्यामध्ये काय बघितलं रे, उपसर्गा क्रियायोगे, म्हणजे जे पद आहेत 22 पद आहेत टोटल, ज्या पदांचा क्रियेशी संबंध येतो, म्हणजे जे सर्व शब्द आहेत तुम्हाला दिलेले व्हाईट बोर्डवरती त्या सर्वांचा क्रियेशी संबंध येतो, म्हणून त्यांना उपसर्ग म्हटलंय। सूत्र काय बघितलं आपण उपसर्गाचं, उपसर्गा क्रियायोगे। उपसर्ग क्रियायोगी म्हणजे काय, ज्या पदांचा क्रियेशी संबंध येतो त्याला उपसर्ग असे म्हणतात। तर विद्यार्थी मित्रांनो, आता याच्यापासून उपसर्ग जे आहेत त्यांच्यापासून लाईन कशी तयार करायची किंवा एखादं वाक्य कसं तयार करायचं हे आपण शिकणार आहोत। आता सिंपल आहे मित्रांनो, जर तुम्ही हे शब्द एखादा रॅन्डमली उचलला, आता इथं आ दिलाय बघा, आता तुम्ही असं एखादे बरेच श्लोक असतील की ज्याच्यामध्ये आ दिलेलं असते स्टार्टिंगला, जसं आयु कायमानेन आ दिलंय, त्याच्यामध्ये आयु कायमानेन धर्मार्थ सुख साधनम आयुर्वेदोपदेशेषु विधेय परमाधरम, त्यामध्ये आ काय आले स्टार्टिंगला, उपसर्ग आहे। म्हणजे असं नाहीये की तुम्ही हे लर्न करायचं एकदम तोंडपाठ करायचं, असं नाही। तुम्हाला बरेच असे श्लोक पाठ असतात की त्याच्यामध्ये हिडन उपसर्ग लपलेले असतात, ते तुम्हाला शोधून जर ऑन द स्पॉट आठवलं एक्झामच्या वेळेस तर खूप चांगलं आहे विद्यार्थी मित्रांनो। आणि बरेच असे आहेत, आता तुम्हाला हे जे उपसर्ग दिलेत ना, हे बऱ्याच श्लोकांमध्ये असे हिडन आहेत। म्हणजे जे तुम्ही श्लोक पाठ करता, तुम्हाला फक्त एखादं इथं वाक्य जे लिहायचं ना ते संस्कृतमध्ये असलं पाहिजे आणि त्यामध्ये उपसर्ग असला पाहिजे, एवढंच आहे। तर आपण बघूया नेक्स्ट स्लाइड मध्ये की डिटेल उपसर्ग म्हणजे कसे लिहायचे, त्यांचं वाक्य कसं बनवायचं ते आपण बघूया। नेक्स्ट बघा विद्यार्थी मित्रांनो, आता एक सुरुवातीला तुम्हाला स्टार्टिंगला एक उपसर्ग दिलाय प्र। आता वाक्य कशी तयार करायची बघा, प्र वर्ण एखादा शब्द बघा, प्र वर्ण काय असू शकतं, प्रयत्न, प्रकाश, प्रभवती। प्रभवती म्हणजे काय, उगम पावणे। मग काय वाक्य तयार होऊ शकतं प्रभवती वर्ण, आता समजा गंगा नदी आहे, ती कुठं उगम पावते, हिमालयात, तर काय लिहू शकता मग, गंगा हिमालयात, हिमालयात प्रभवती। प्रभवती म्हणजे काय रे, उगम पावणे, बरोबर का। आता इथं काय झालं का, इथं आलं का, कुठे गेलं ते प्र, उपसर्ग आला का। म्हणजे तुम्हाला फक्त जे पण उपसर्ग दिलेले आहेत त्याच्यावर एखादा शब्द तयार करायचा, शब्द तयार झाला की त्या शब्दाचा वाक्यात उपयोग करायचा। आणि अव्यय जे प्रकरण आहे त्याच्यामध्ये पण असंच आहे,
फक्त तुम्हाला त्याचा अर्थ समजून घ्यायचा आहे अव्ययचा. अव्यय पाठ असणं गरजेचं आहे. पण उपसर्गामध्ये तुम्हाला जेव्हा पण उपसर्ग दिलेला असेल त्याच्यावरनं आधी शब्द तयार करायचा आणि त्या शब्दावरनं वाक्य तयार करायचं. आता प्रवरनं अजून काय काय करू शकता तुम्ही? प्रकाश, प्रभाव. आता अजून कुठला आहे? प्रभाव शब्द आहे. प्रयत्न आहे. प्रयत्नावरनं काय करू शकतो? राम प्रयत्न करोती, म्हणजे हा प्रयत्न करतोय किंवा राम प्रयत्न करतोय, असे तुम्ही करू शकता. पण तुम्ही वाक्य लिहित असताना अॅक्युरेसी कुठे येणं महत्वाचं आहे? विभक्ती. आता हिमालयात इथं त आलंय बघा, हे आता तुम्हाला कळलं पाहिजे. इथं इथं हिमालयातच का लिहिलं, हिमालयस्य का नाही लिहिलं? तर हे विभक्तीनुसार बरोबर वाक्य आहेत. संस्कृतमध्ये तुम्ही जे उपसर्गाचे वाक्य बनवतात ते विभक्तीनुसार बरोबर असणं गरजेचं आहे. उगाच काही पण वाक्य तयार केले म्हणजे मार्क भेटत नाहीत. तुम्हाला उपसर्ग जरी वाक्यात उपयोग झाला तरी तुम्हाला भेटत नाही. ठीक आहे. त्यानंतर बघा सेकंड बघा, परा. आता बऱ्याच ठिकाणी काय सांगितले, पराचा अर्थ समजून घ्या किंवा पराचा अर्थ पाठ करा, काही गरज नाहीये. परा शब्द बघा, आता परावरनं काय होऊ शकतं? परा, पराजयते, पराभवम, पराजयते. पराजयते आता काय म्हणू शकतो रे आपण? आता सैनिक शत्रूला मारतात, सैनिक शत्रूंचा पराभव करतात, किंवा रामाने रावणाचा पराभव केला. आधी मराठी समजून घ्या, मग त्याला ह्याच्यामध्ये करा संस्कृतमध्ये. आणि हे सोपं नाहीये वाटतं, पण ते विभक्तीनुसार वाक्य बरोबर येणं अवघड आहे. आधी परा बघा, त्याच्यामुळे जे पण वाक्य असतील मी तर म्हणतो पाठ करून टाका वाक्य. तुम्हाला जर विभक्तीनुसार येत असेल बनवता तर तुम्ही बनवा, किंवा जर तुम्हाला एखादा श्लोक पाठ असेल तर श्लोक लिहा, पण वाक्य विभक्तीनुसार बरोबर लिहा. आता परा, परावरनं येतं पराजयते. प्रच काय केलं आपण? प्रभवती. म्हणजे आधी शब्द तयार करा, शब्दावरनं वाक्य बनवा. परा पराजयते. आता काय लिहू शकतो? सैनिक शत्रून पराभवते. सैनिक शत्रून पराजयते. पराला का रे? म्हणजे तुम्हाला जर विभक्तीनुसार वाक्य अॅक्युरेट बनवता येत नसतील तर तुम्ही काय काय वाक्य पाठ करून टाका डिरेक्टली. आणि जर येत असतील किंवा येत नसतील, एखादा श्लोक जर आठवत असेल ऑन दी स्पॉट की ज्याच्यामध्ये परा आहे, तर तुम्ही श्लोक पण लिहू शकता. समजलं? पण तुमचं वाक्य हे विभक्तीनुसार बरोबर येणं गरजेचं आहे. तुम्ही आता जेव्हा कारक प्रकरण बघाल त्याच्यामध्ये तुम्हाला समजेल की वाक्य कसं बनवायचं असतं. त्यामुळे जर वाक्य पण येत नसेल बनवता तर तुम्ही श्लोक लिहिला तरी चालेल, नो प्रॉब्लेम. ठीक आहे. नेक्स्ट बघूया आपण. प्रपरा झाले आपले. नेक्स्ट बघा विद्यार्थ्यांना, तिसरा उपसर्ग अप. अपवर्ण शब्द बघा. अपवर्ण काय येऊ शकतं? अपहरती. अपहरती म्हणजे काय? अपहरण करणे. जसं रावणाने सीताचं अपहरण केलं होतं, मग काय म्हणू शकतं? रावण सीता अपहरती, म्हणजे रावणाने सीताचं अपहरण केलं. किंवा अजून काय शब्द? अपहरण, अपहरती म्हणजे चोर, चोराने धन लुटलं. चोरम धनम अपहरती. काय? आधी शब्द लिहायचा आणि शब्दावरनं वाक्य योजायचं. अपहरती. काय लिहू शकता वाक्य? चोरम धनम, चोरः धनम अपहरती. आता इथं काय आलं? अप आला का उपसर्ग? आता इथं बघा, इथं धनम म लागलं, इथं मन धनम मच का लागलं रे? कारण ती विभक्ती आहे. जसं राम हे आपण बघणार आहे शब्द रूपाने रामचा टेबल, राम रामम रामेण रामाय रामत रामस्य. हे जे याच्यानुसार आहे विभक्तीनुसार, हे एकदम वाक्य बरोबर आहे. त्याच्यामुळे विभक्तीनुसार वाक्य बरोबर असणं गरजेचं आहे. अपहरती आधी शब्द योजायचा आणि शब्दावरून वाक्य तयार करायचं. त्यानंतर चौथं बघा, सम. आता सम बघा, समवर्ण काय करू शकता रे तुम्ही अजून? समवर्ण करू शकता. समचा एक श्लोक आहे बघा, समदोष समाग्निश्च समधातू मलक्रिय, तो पण श्लोक चालतोय. समदोष काय पण करू शकता तुम्ही, फक्त एकतर ते श्लोकात पाहिजे, नाहीतर वाक्य विभक्तीनुसार शब्द रूपानुसार ते बरोबर पाहिजे. लिहू शकता तुम्ही समदोष हे शब्द आहे, आणि तो श्लोक जो आहे समदोष समाग्निश्च मल धातू क्रिय, हे श्लोक तुम्ही डिरेक्टली लिहू शकता. त्याच्यामुळे तुमचा जो पण हा शब्द आहे हा इम्पॉर्टंट आहे आणि तो समजून तुम्हाला वाक्य बनवता आलं पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट बघूया आपण. नेक्स्ट बघा विद्यार्थ्यांनो, अनु. अनुवर्ण आधी शब्दांचं हे करा. योजा शब्द कुठला एखादा. अनुकरण असेल, सह अनुकरण करोती म्हणजे तो अनुकरण करतोय एखाद्या गोष्टीचं. किंवा अनुगच्छती, अनुगच्छती, अनुगच्छती म्हणजे काय? मागे जाणे. अनुगच्छती. अनुकरण पण लिहू शकता तुम्ही. अनुकरण म्हणजे राम अनुकरण करोती म्हणजे राम हा अनुकरण करतोय. किंवा अनुगच्छती, अनुगच्छती म्हणजे मागे जाणे. मागे म्हणजे आता शिष्य,
गुरुम अनुगच्छती, म्हणजे शिष्य हा गुरुच्या मागे चाललेला आहे. हे विभक्तीनुसार बरोबर वाक्य आहेत एकदम. असं नाही की तुम्ही हेच वाक्य लिहायला पाहिजे. तुम्ही श्लोक मधले पण लिहू शकता. मी सारखं सांगतोय बघा तुम्हाला, अनुवर्ण अनुपांचा पण श्लोक आहे बघा, अनुमानम ही मवारी, खूप मोठा श्लोक आहे. तिथे लिहिले तरी चालतंय. फक्त तुम्हाला हे उपसर्ग येण्याशी मतलब आहे. फक्त उपसर्ग स्टार्टिंगला येण्याशी मतलब आहे. इथं तुम्हाला काय कुठलं पण वाक्य लिहू शकता, अनुकरम पण लिहू शकता म्हटलंय मी तुम्हाला. त्यानंतर बघा अव. अव म्हणजे काय, अजून शब्द कसे बनवता येतील अवर्ण, अवस्थापक. अवस्थापकचा पण एक श्लोक आहे. त्यानंतर अव येण्याशी मतलब आहे तुम्हाला स्टार्टिंगला, फक्त अव दिसलं पाहिजे सुरुवातीला. त्यानंतर अवधत्ते. अवधत्ते म्हणजे काय, लक्ष देणे. अवधत्ते. अवधत्ते म्हणजे काय, लक्ष देणे. आता लक्ष कोण, जसं माता आपली आई बाळाकडे लक्ष देते, म्हणजेच काय, माता शिशुम अवधत्ते. आई आपल्या बाळाकडे काय लक्ष देत आहे. अवदत्ते म्हणजे काय, लक्ष देणे. अव आला बघा स्टार्टिंगला. अववर्ण अवस्थापकचा पण श्लोक चालतोय, एखादा अवस्थापकचा श्लोक वगैरे असेल. शिशु म आलंय बघा इथं, राम रामम द्वितीय एकवचन विभक्ती. ही विभक्ती वगैरे शब्दरूपाने आपल्याला डिटेल कारक प्रकरणात आणि शब्दरूपाने प्रकरणात बघायचे आपल्याला डिटेल. हे जे वाक्य असतात ना, ते विभक्तीनुसार बरोबर आहेत. संस्कृत जे लँग्वेज असते ते एकदम बरोबर आहे. वाक्य कसे बनवायचे, संस्कृत लर्न कसं करायचे, ऍक्च्युली शब्दरूपाने या चॅप्टर मध्ये शिकायला भेटतं आपल्याला. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट बघूया आपण. नेक्स्ट बघा विद्यार्थ्यांना, उपसर्गावरून आधी शब्द तयार करा. सुलभम, सुसंस्करम. सुलभम वरनं पण तुम्ही वाक्य करू शकता. सुलभम असेल, सुस्करम असेल, त्यानंतर सुकरोती असेल. सुकरोती म्हणजे काय, चांगलं करणे. जसं आता सज्जन माणसं असतात बघा चांगली, ते समाजाचं काय करतात, नेहमी चांगलं करतात. मग सुकरोती वरनं वाक्य करू शकतो बघा आपण. सुकरोती. सज्जन सर्वदा. सुकरोती. जे सज्जन लोक असतात ते समाजाचं नेहमी काय करतात, चांगलं करतात. सुकरोती. हे आलं सु तुमचा उपसर्ग. त्यानंतर बघा निस. निसवर्ण तुम्ही काय करू शकता, निश्चय पण चालतंय बरं का त्यामध्ये. बघा निश्चय पण चालतंय शब्द, निश्चय. याच्यामध्ये पण स येतंय, निश्चय. किंवा दुसरा पण शब्द घ्या कुठला, निस्सरती घ्या. कुठला पण घ्या, पण फक्त तुमचं वाक्य बरोबर असलं पाहिजे. निस्सरती. निस्सरती कशाचा विरोधार्थी शब्द माहितीये का, प्रभावती. जे आपण प्रचा बघितलं स्टार्टिंगला, गंगा हिमालयात प्रभावती, त्याचा विरोधार्थी शब्द आहे निस्सरती. निस्सरती म्हणजे काय, आता प्रभावती म्हणजे उगम पावणे आणि निस्सरती म्हणजे बाहेर पडणे. तर असं लिहू शकता तुम्ही, गंगा हिमालयात निस्सरती. गंगा हिमालयात, हिमालयात त लागले बघा इथं, पंचमी विभक्ती एकवचन. गंगा हिमालयात निस्सरती. निस्सरती म्हणजे काय, बाहेर पडणे. गंगा नदी ही हिमालयातून बाहेर पडत आहे, म्हणजे हा त्याचा विरोधार्थी शब्द आहे प्रभावतीचा. त्यानंतर आपण नेक्स्ट बघूया. नेक्स्ट बघा विद्यार्थ्यांना, नववा उपसर्ग आहे नीर. नीरवर्ण शब्द तयार करा. निर्लभ. निर्लभ झाल्यानंतर निर्दय. निर्दय पण चालतंय बरं का, याच्यामध्ये नीर शब्द लपलेला आहे उपसर्ग. निर्दय. निर्दय म्हणजे कसा, वाईट. कोण वाईट होता आपल्यामध्ये, रावण होता. मग असं म्हणू शकता तुम्ही, रावण निर्दय असती. रावण निर्दय असती. रावण हा कसा होता, निर्दय होता. हे वाक्य बनवू शकता, तुमच्याप्रमाणे कोणतेही वाक्य बनवू शकता. निर्दय, फक्त तुम्हाला शब्द तयार करता आले पाहिजे. त्यानंतर दुस. दुसवर्ण काय शब्द तयार करू शकता तुम्ही, दुस्य करू शकता, दुस्त करू शकता. दुस्त म्हणजे काय, वाईट अवस्थेमध्ये. दुस्त. दुस्त म्हणजे सहरुग्ण दुस्त, तो रुग्ण वाईट अवस्थेमध्ये आहे. सह रुग्ण दुस्त. ठीक आहे बघा, म्हणजे इथं पण दु आला बघा, दुस. इथं काय आला आपला, निर्दय. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला फक्त जे शब्द आहेत त्या शब्दामध्ये तुमचा उपसर्ग असला पाहिजे फक्त, आणि वाक्य बरोबर असलं पाहिजे. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट. नेक्स्ट बघा विद्यार्थ्यांना, वी उपसर्गावरून शब्द तयार करा. विज्ञान असेल, सहविज्ञान पठती, की तो विज्ञान अध्ययन करतोय. त्यानंतर विनाश. विनाश काय, अहंकार असल्यावर माणसाचा विनाश करतो, म्हणजे
वी वर्ण विनाश पण वाक्य करू शकता तुम्ही, विनाश. जसं काय, अहंकार, अहंकार मनुष्यस्य विनाश करोति, विनाशम करोति. इथं आलं बघा श, वी, वी उपसर्ग आला. म्हणजे वी वर्ण अजून तसे सिंपल वाक्य पण तुम्ही करू शकता. विज्ञान असेल, सहविज्ञान पठती म्हणजे तो विज्ञान पठन करतोय. त्यानंतर बघा दूर, दूरवर्ण काय करू शकता तुम्ही, दुर्लभ, दूर, दुर्बल. दुर्बल कशासाठी वापरतात शब्द, दुर्बल रुग्णासाठी. सहरुग्ण दुर्बल असती, सिंपल एकदम. दूर, दुर्बल, दुर्बल वर्ण वाक्य तयार काय करू शकता, सह, सह म्हणजे काय रे, सर्वनाम आहे. सह म्हणजे तो, सह रुग्ण दुर्बल असती. इथं आलं बघा दूर, आलं का रे, इथं दूर आहे, दुर्बल मध्ये काय लपले, दूर उपसर्ग. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा, नेक्स्ट बघा विद्यार्थ्यांनो, नी उपसर्ग. आता याच्या आधी पण आपण निर्दय या शब्दात बघितलंय बघा, नीर, निर्दय शब्द या जो उपसर्ग होता आपला नीर उपसर्ग, त्याच्यामध्ये निर्दय शब्द आपण वापरला की रावण निर्दय असती, त्यामध्ये नी पण येते. ते वाक्य इथं पण चालतंय तुम्हाला नीच्या ठिकाणी. किंवा दुसरं करू शकता तुम्ही, निर्दय, निर्जल, कुठलं पण करू शकता. फक्त त्याच्यामध्ये आपल्याला नी येण्याशी मतलब आहे. निर्जल म्हणजे आता म्हणू शकता की तुम्ही, निर्जलम भूमी व्यर्थ म्हणजे काय, पाण्याशिवाय भूमी कशी आहे, व्यर्थ. निर्जल भूमी व्यर्थ म्हणजे पाण्याशिवाय भूमी कशी आहे, व्यर्थ आहे. आलं काय, पुढे गेलं नी. किंवा ते वाक्य मग अशी बघितलं बघा आपण, निर्दय असती, रावण निर्दय असती, त्यात नीर पण उपसर्ग येतोय आणि नी पण येतोय. ते वाक्य दोन्हीसाठी पण चालतंय. त्यानंतर बघा 14वा, आ उपसर्ग. आ म्हणजे तुम्ही आता श्लोक वापरू शकता सरळ सरळ, आयु कायमानेन धर्मार्थ सुख साधनम आयुर्वेदोपदेशेषु विधेय परमाधरम. किंवा दुसरं पण वापरू शकता की आवर्ण आहार, सह आहार करोती म्हणजे तो आहार करतोय किंवा जेवण करतोय, असं वाक्य तुम्ही बनवू शकता. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट बघूया. नेक्स्ट बघा विद्यार्थ्यांनो, अपि, अपि उपसर्गावरनं काय करू शकता तुम्ही, सिंपल, अपि ददाती. अपि ददाती म्हणजे काय, बंद करणे, अपि ददाती. मग त्याच्यावरनं वाक्य काय करू शकता, अपि ददाती, दार बंद केलं, रामाने दार बंद केलं, किंवा श्यामने दार बंद केलं, किंवा सेवकाने द्वार केलं. सेवकाचं कसं बनू शकतं, सेवकः द्वारम अपि ददाती. आलं का याच्यामध्ये अपि, उपी उपसर्ग आला तुमचं. त्यानंतर बघा 16वा, अपि झालं. त्यानंतर कुठलं, अधि उपसर्ग. अधिवर्ण काय करू शकता रे तुम्ही, अधिकार करू शकता, अधिकरण करू शकता. अधिकरण बघा, अधिकरणावरनं तुम्ही कसं वाक्य योजू शकता याचं, तुम्हाला आधी ना उपसर्ग दिले की त्याचा आधी शब्द क्लिक करा डोक्यामध्ये. शब्द क्लिक झाला की त्या शब्दावरनं विभक्तीनुसार आणि अॅक्युरेट असं वाक्य तयार करा. चुकीचं वाक्य तयार करू नका. नाही अधिकरण, त्याच्यावरून वाक्य काय करू शकता, रोगस्य अधिकरण शरीरम, अधिकरण शरीरम म्हणजे शरीर हे काय आहे, रोगाचं अधिष्ठान आहे. बरोबर आहे. तिथं अधि आला बघा उपसर्ग. ठीक आहे. त्यानंतर आपण नेक्स्ट बघू. नेक्स्ट बघा विद्यार्थ्यांनो, अभिवर्ण शब्द काय तयार करू शकतो आपण, अभिमान, अभिनंदन, अभिगच्छती. अभिगच्छती म्हणजे काय, गच्छती म्हणजे जाणे. प्रत्येक आपण 2-3 उपसर्गामध्ये बघितलाय बघा, गच्छती, गच्छती म्हणजे जाणे. अभिगच्छती म्हणजे असं म्हणू शकता तुम्ही, शिष्य गुरुम अभिगच्छती म्हणजे गुरुच्या पाठीमागे शिष्य हा जात आहे, अभिगच्छती. अभि आला बघा या ठिकाणी उपसर्ग. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला आधी शब्द डोक्यामध्ये क्लिक करायचा आहे. ते शब्द डोक्यामध्ये क्लिक झाला की त्याचं एक सुसंस्कृत वाक्य तयार करायचंय. ते वाक्य विभक्तीनुसार, व्याकरणानुसार बरोबर असलं पाहिजे. त्यानंतर बघा नेक्स्ट, उत. उत वर्ण काय करू शकता तुम्ही, उत्पत्ती करू शकता, उच्चारणते करू शकता. उच्चारणते कसं, उच्चरंते.
आता बघा उच्चारण ते कशाच मध्ये करतो आपण, श्लोक उच्चारतो बघा. म्हणजे छात्रा श्लोकम उच्चारते, छात्राः श्लोकम उच्चारन्ते. उच्चारणतेमध्ये उत कुठं आले रे, याची जर फोड केली आपण संधीनुसार तर उत प्लस उच्चते, त्याला म्हटलं उच्चारणते. अंते उत त्यामध्ये हिडन आहे बघा, उच्च मध्ये उत उपसर्ग झाला. म्हणजे असं नाही की उत हेच गेलं, उत्पत्ती पण घेऊ शकता. अजून तुम्ही अभिमान मध्ये अभिनंदन घेऊ शकता. म्हणजे शब्द तुम्हाला आधी डोक्यामध्ये क्लिक करायचा आणि त्यानुसार वाक्य बनवायचं आहे, अर्थपूर्ण वाक्य. ठीक आहे, नेक्स्ट बघूया आपण. नेक्स्ट बघा विद्यार्थ्यांनो, परिवरनं काय करू शकता तुम्ही, परिगच्छती किंवा परीक्षते. परीक्षते कसं लिहू शकता तुम्ही, फॉर एक्झाम्पल आचार्य शिष्यान परीक्षते. म्हणजे काय, आचार्य शिष्यांची काय घेत आहेत, परीक्षा. आचार्य शिष्यान परीक्षते, आलं बघा याच्यामध्ये परी. बरोबर, आचार्य शिष्यान परीक्षते म्हणजे आचार्य शिष्यांची परीक्षा घेत आहेत. त्यामध्ये आपण शब्द कुठला यूज केला, परीक्षेत. प्रति बघा, प्रतिवरनं काय करू शकता तुम्ही, प्रतीक करू शकता किंवा प्रतिगच्छती करू शकता. मग प्रतिगच्छतीचा अर्थ काय होतो रे, प्रतिगच्छती. मी मग अशी सांगितले तुम्हाला, गच्छती बऱ्याच ठिकाणी शब्द आलेला आहे. गच्छती म्हणजे जाणे किंवा येणे असं म्हणू शकतो आपण. म्हणजे सह गृहम प्रतिगच्छती, तो घरी परत आला. वाक्यानुसार त्याचा अर्थ बदलतो गच्छतीचा. तो घरी परत आला, प्रतिगच्छती. प्रति आलं बघा या ठिकाणी उपसर्ग. ठीक आहे, म्हणजे तुम्ही असं शब्द आधी योजायचा. असं नाही की प्रतीचा हाच घेतला पाहिजे, प्रतिगच्छती हा शब्द. प्रतिकार असेल, प्रतीक असेल, अजून असे बरेच शब्द घेऊ शकता तुम्ही. फक्त वाक्य अर्थपूर्ण तयार झालं पाहिजे तुमचं. उपमध्ये बघा, उपवर्ण शब्द काय काय योजू शकता तुम्ही, उपासते असेल किंवा उपकरण असेल, उपकरण असेल, उपकार असेल. याच्यावरून तुम्हाला अर्थपूर्ण वाक्य तयार करायचे. आता जर मी तो उपासते घेतलं, उपासते, तिथं आलंय बघा उप. मग काय करू शकता तुम्ही, भक्ता देवम उपासते म्हणजे भक्त देवाची काय करतात, उपासना करतात. भक्त देवम उपासते. किंवा असं पण घेऊ शकता तुम्ही सिंपल वाक्य, सह उपकार करोती म्हणजे त्याने उपकार केले. उपकार, उप आले त्याच्या बघा स्टार्टिंग मध्ये. किंवा उपकरण म्हणजे, उपकरण म्हणजे काय, साधन किंवा एखादं गॅजेट. 22. त्यानंतर बघा इकडे बघा आता अति उपसर्गावरनं काय करू शकता, अति प्रमाणात म्हणू शकता तुम्ही. अतिनिद्रा असेल, अति म्हणजे कोणतंही चालतंय. अतिनिद्रा म्हणजे अतिनिद्रा हे काय आहे, अतिनिद्रेमुळे काय होतं, रोगाचे कारण आहे अतिनिद्रा. मग काय म्हणू शकता तुम्ही, अतिनिद्रा रोगस्य कारणम. अतिनिद्रा याच्यामध्ये बघा अति आले, अतिनिद्रा रोगस्य कारणम म्हणजे अतिनिद्रा हे रोगाचं काय आहे, कारण आहे. इथं बघा अति आले बघा उपसर्ग. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण टोटल 22 उपसर्ग शिकलो. वाक्य कसे बनवायचे हे शिकलो. यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, जेव्हा तुमच्या समोर एखादा उपसर्ग दिला जाईल त्याच्यावरून आधी एखादा शब्द तयार करा आणि ती शब्द जो तयार होईल त्याच्यावरून वाक्य तयार करा. आता एक्झाम मध्ये क्वेश्चन 5 मार्कला कसा विचारला जातो, उपसर्ग वाक्याशी योजयत, हा 5 मार्कला क्वेश्चन विचारला जातो आणि 5 उपसर्ग दिलेले असतात. मग ते 5 उपसर्ग असे प्र, परा, अप, उप असे उपसर्ग दिलेले असतात. मग तुम्ही आधी काय करायचं, दिलेल्या उपसर्गावरून शब्द आधी लिहून ठेवायचा त्या ठिकाणी, की शब्द कसा तयार होऊ शकतो. आणि शब्द लिहिल्यानंतर आन्सर शीट मध्ये अर्थपूर्ण वाक्य तयार करायचं. मग त्या ठिकाणी तुम्ही श्लोक पण लिहू शकता. आता एखादा श्लोक घ्या ना तुम्ही, एखादा श्लोक आहे बघा, स्वास्थ्य स्वास्थ्य रक्षणम आतुरस्य विकार प्रशमनम. आता याच्यामध्ये बघा जो शेवटला आहे बघा, आतुरस्य विकार प्रशमनम. याच्यामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर बारकाईने बघितलं तर 3 उपसर्ग आलेत बघा, आ आलाय, वी आलाय, प्र आलाय. म्हणजे असे पण काही श्लोक आहेत की ज्याच्यामध्ये बरेच उपसर्ग हिडन आहेत. तुम्हाला वाक्य पाठ करायची गरज पण नाही किंवा बनवायची पण गरज नाही. आता इथं बघा 3 उपसर्ग आले, जर तिन्ही मधला कुठलाही आला तर तुम्ही हा श्लोक इझिली लिहू शकता. आ पण आलाय, व्ही पण आलाय, प्र पण आलाय. त्याच्यामुळे श्लोक पाठ असतील तर श्लोक लिहा, वाक्य तयार करता येत असतील तर वाक्य तयार करा, पण अर्थपूर्ण वाक्य तयार करा. तर ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शिकलो उपसर्ग, 22 उपसर्ग शिकलो. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपलं अव्यय पण वन शॉट मध्ये होईल. त्याचे जे PYQ आहेत
एकदम सिंपल आहेत. 5 उपसर्ग दिलेले असतात आणि त्याच्यावर वाक्य तयार करा म्हणून विचारलेलं असतं. जे आपलं संज्ञा प्रकरण आहे त्याच्यावर आपले क्वेश्चन सॉल्व्ह करायचे राहिलेले आहेत. त्याच्यावर आपण सेपरेट व्हिडिओ अपलोड करणार आहोत. तर भेटूया आपल्या नेक्स्ट लेक्चरमध्ये. स्टे हाय ॲट युअर लर्निंग.